कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. काय पाहिलास ना तुझ्या लाडक्या नेत्राचा व्हिडिओ? आता पुढचा व्हिडिओ जो पाठवीन त्यात मी तिला गाडीने उडवलेला असेल. नाही असं करू नका, प्लीज प्लीज असं करू नका. नाही नाही, आता उडवणार म्हणजे उडवणारच. असं नका ना करू. मी असं करू नये असं खरंच तुला वाटत असेल तर ये तुझ्या नेत्राला वाचवायला. तुला अर्धा तास देतोय. व्हिडिओ बघ, रस्ता शोध, ओळख आणि ये इथपर्यंत. तरच तुझी नेत्रा वाचेल. पोचते मी, पोचते. फक्त अर्धा तास. अर्ध्या तासाच्या वर 1 सेकंद जरी झाला तर जय राम श्रीराम, 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 जय राम श्रीराम. थँक्यू. थँक्यू. मित्राचे एवढे मिस कॉल्स? इंग्लिश काय तो फोनचा? काका मी हात जोडते तुमच्या समोर, प्लीज प्लीज तन्मय आणि बाबांना काही करू नका. माझा राग त्यांच्यावर नका काढू प्लीज. अगं सांगितलं ना मी तुला, तुझ्या लाडक्या सासऱ्याचा आणि तन्मयचा जीव वाचवणं आता तुझ्या हातात आहे. एकमेव संधी आहे तुझ्याकडे. कसं आहे, घरी वचा 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 बोलत असतेस हो ना. मग आता हिंमत असेल तर वाचव ना त्यांना. काय झालं, निघालीस का तू? कुठपर्यंत पोहोचली? तुम्ही का असं करताय? कारण तुला घाबरवायला खूप मज्जा येते मला. घरी लाडक्या सासऱ्याची बाजू घेत असतेस, सगळ्यांची रक्षण करती बनत असतेस ना. तू रक्षक तर मी भक्षक. वाचव ना आता, हिंमत असेल तर वाचव. आता काय होईल माहितीये का, मी त्यांना मारल्यानंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे तुझ्यावर. आणि तुला सगळं माहिती असूनही तू त्यांना वाचवलं नाहीस, म्हणून घरातल्या सगळ्यांचा जो विश्वास आहे ना तुझ्यावर तो उडेल. हा, तर तुला प्रॉब्लेम असेल ना, ऍक्सिडेंट नेमका कुठे होणार आहे ते तुला माहिती नसेल, बरोबर ना. काही काळजी करू नको. आता मी आहे ना. आज सकाळीच म्हणालीस ना, केदार काका तुमचं मन किती मोठं आहे. माझं मन खरंच किती मोठं आहे, मला दाखवू दे ना. सांगतो नीट ऐक. शेखर दादा आणि तन्मयची गाडी आत्ताच एअरपोर्टवरनं निघाली. ओम शांती चौकाच्या पुढच्या चौकात मी त्यांना उडवणार आहे. तेव्हा लवकर निघ, तिथे ये आणि शक्य असेल तर त्यांना वाचवून दाखव. तुझ्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. Your time starts now. Your time starts now. येस. सर येऊ का? सॉरी सर, मी डिस्टर्ब करते का तुम्हाला? नाही, बोला. सर ते मी जाधवांना भेटून आले. काय म्हणाले जाधव?
सर ते रेडी झाले आपल्याला जमीन द्यायला. काय जाधव आपल्याला जमीन द्यायला तयार झाले? हो सर, मी इतके वेळा त्यांच्याकडे गेलो, इतक्या विनवण्या केल्या, पण ते कधीच रेडी होत नव्हते. आणि अचानक प्रत्येक वेळेला पूर्वजांची जमीन आहे असं सांगून त्यांनी मला नकार दिला होता. मला सांग मेघना, तू काय विचारलंस? काय काय केलंस काय तू? पैसे जास्त मागितले असतील, अजून काय? हो ना? त्याच्याशिवाय ते जमीन देणं शक्यच नाही. नाही नाही सर, जेवढे पैसे ठरले होते तेवढेच द्यायचे. 1 रुपयाही वाढवून मागितला नाही त्यांनी. सर ॲक्च्युली ती जमीन त्यांच्या वाडवडिलांकडून, पूर्वजांकडून त्यांना मिळालेली आहे. सर त्यांना अशी भीती होती की ती जमीन जर त्यांनी विकली तर त्यांचे पूर्वज नाराज होतील. आणि सर कोणीतरी त्यांना अशी भीती सुद्धा घातलेली की असं केलं तर समाजात त्यांचं नाव वगैरे खराब होईल. ही भीती कोणी त्यांच्या मनात भरवली असेल? सर मला वाटतं डोईफोडे असतील का? त्यांना मिळालेल्या टेंडरवर आपण ऑब्जेक्शन घेतलं ना. ते सगळं ठीक आहे मेघना, पण मला एक सांग, जाधवांचं टेन्शन, त्यांची भीती तू घालवलीस कशी? म्हणजे 1 पैसाही न जास्त घेता त्यांनी जमीन दिली. मग तू काय केलंस काय? सर आय एम सॉरी, पण ॲक्च्युली तुमची परमिशन न घेता मी एक गोष्ट केली आहे सर. पण त्यावेळेला मला जे सुचलं, जे योग्य वाटलं ते मी केलं सर. सर आपलं प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आपण तिथे त्यांना एक कुलदेवतेचं मंदिर बांधून देऊ आणि प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त त्यांच्या समाजातील स्थानिक लोकांना आपण काम देऊ असं मी त्यांना सांगितलं. सर आय एम सॉरी सर, पण सर त्यांच्या मनातली भीती दूर करणं गरजेचं वाटलं सर. आणि त्या जागेला घेऊन त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्यासुद्धा आपल्याला जपणं महत्त्वाचं वाटतं मला. सर आय एम सॉरी सर, आय एम सो सॉरी. नाही मेघना, अगं एवढं तर आपण त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो, नाही का अद्वैत सर? मेघना, तू खूप मोठी डील कॅन्सल होता होता थांबवलीस. आपलं खूप मोठं नुकसान झालं असतं. गुड वर्क. थँक्यू सर. वेल डन मेघना. थँक्यू सो मच सर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.